भड़काऊ नीतीश राणे पर भड़काऊ भाषण देने पर 2 FIR दर्ज। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। रामगिरी महाराजांच्या समर्थनात कोणी स्टेटस ठेवले आणि कुठल्याही जिहादाने त्याला कशाही प्रकारचा त्रास दिला तर त्याला काय 2 पायावर आम्ही घरी सोडत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूं जैन से और आप देख रहे हैं मुंबई टीवी। इन दिनों लगातार सोशल मीडिया पे एक वीडियो बहुत तेज़ी से वायरल होता है नीतीश राणे का, जिसमें वो साफ तौर पे भड़काऊ भाषण देते हुए नज़र आ रहे हैं। वो जो कि रामगिरी महाराज के समर्थन में उतरे। रामगिरी महाराज जिसने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे टिप्पणी की थी और इसके बाद में मुंबई के 9 से 10 पुलिस स्टेशनों में इसके खिलाफ FIR दर्ज किया गया था। अब नीतीश राणे इनके समर्थन में आए हुए हैं और इनके समर्थन में भाषण देते हुए नज़र आ रहे हैं। अब देखना ये रहेगा कि नीतीश राणे पर FIR तो दर्ज हो गया है, मगर आगे की कानूनी कार्रवाई कब की जाएगी, क्योंकि इसी तरीके से लगातार कानूनी कार्रवाई नहीं होने की वजह से नीतीश राणे लगातार इस तरीके का भाषण देते हैं और जिसके वजह से इस राज्य का माहौल ख़राब हो सकता है। हालांकि वे इस राज्य के गृह मंत्री को अपना बॉस बताते हैं, हो सकता है ये भी एक कारण होगा। मगर मैं एक बात ये स्पष्ट कर देता हूँ, नीतीश राणे भड़काऊ भाषण देके साइड में जाते हैं, मगर इसमें वो लोग ज़रूर पिसते हैं जिनका कोई इस चीज़ में संबंध नहीं होता है, सिर्फ अपनी भावनाओं को आहत करते हैं और अपने धार्मिक भावनाओं को लेकर वे लोगों के ऊपर जुल्म करने के लिए नीतीश राणे उन्हें उकसाते हैं, जिसके कारण जो नौजवान होते हैं इस तरीके की आपराधिक गतिविधि को अंजाम देते हैं। अब देखना ये रहेगा कि नीतीश राणे पर FIR तो दर्ज हो चुकी है, अब गिरफ्तारी कब होगी। आपला त्यांना आरसा दाखवला, आपली स्वतःची त्या जिहादांची लायकी दाखवली असेल तर त्या महंतांना, त्या रामगिरी महाराजांना त्यांच्या कोणीही त्या वाकड्या नजरेने पाहू शकतं का? हा फक्त तुम्ही प्रत्येकाने मला त्याच्या गोष्टीचं उत्तर द्या। महाराजांना कोण वाकड्या नजरेने पाहू शकतं का आपण असताना? आणि त्या वाकड्या नजरेने पाहिल्यानंतर त्या कार्टांना जिवंत आपण ठेवणार का? ह्याचं पहिले तुम्ही उत्तर द्या। ते आगे बढ़लेले आहेत, आता आपण काय करतोय त्याच्यावर आहे। ते आगे बढ़लेले आहेत, त्यांनी सांगून ठेवलेलं आहे काय हा हिंदूंचा देश आहे, मी हिंदूंचा हित तिथे बोलणार आणि हिंदूंचा हित बोलल्यानंतर अगर कुठल्याही जिहादाने, कुठल्याही त्या दर्ग्यामध्ये बसलेल्या दाढीवाल्याने आमच्या महाराजांकडे वाकडे नजरेने पाहिलं तर शुक्रवारी तुमची ढुंगणं वरती येणार नाही, एवढी काळजी आम्ही घेऊ। आमच्या देशामध्ये, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नीट आपल्या पद्धतीने इथे राहायचं, जास्त इथे वळवळ केली तर डायरेक्ट तुमच्या अप्पांकडे तुम्हाला पाठवून देऊन नाटकं करणार नाही। आमच्या महाराजांनी आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये बोललेले आहेत, तुमच्या अप्पाच्या पाकिस्तानमध्ये ते बोललेले नाही। तुम्हाला जी नाटकं करायची, ज्या धमक्या द्यायच्या, जे समर्थनाचे रॅली काढायचे, जाऊन काढा तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये काढायचे नाही। नाहीतर बघा जरा नजर फिरवून, हा फक्त ट्रेलर आहे। जास्त वळवळ केली ना, एवढ्या संख्येने बाहेर येऊ तर किडे मकोड्यासारखे तुम्ही मराल, एवढे लक्षात ठेवा। किडे मकोडे आहे फक्त 10-14%, जास्त नाही। एक जरा शिंक मारली ना, एक राहणार नाही इकडे, एक राहणार नाही। 2 किलोमीटर चालून आलो आपण, 2 किलोमीटर चालत असताना तुम्ही जरा आजूबाजूच्या मस्जिदी आणि मजारकडे बघा, बघितलं असेल कसे हातभर फाटून आतमध्ये बसलेले।
हिंदूंना सांगे, तुम्ही काही चिंता करू नका. या ज्या रॅलीमध्ये नितेश राणे चालतो त्यांच्या ढोंगणामध्ये ताकद येत नाही. काय वळवळ करता नाही वळवळ. त्याला माहिती आहे एकाने पण ढुंगण बाहेर काढलं ना, वस्त्र फिरून आतमध्ये परत पाठवणार नाही. बघा किती संरक्षण घ्यायला लागलं या लोकांना. प्रत्येक मस्जिदीवर माझे पोलीस बांधव बिचारे उभे होते. ते काय होता काय ह्याला? मग कशाला मस्ती करताय? कोणाच्या देशामध्ये राहताय? हे हिंदूंचा देश आहे. इथे फक्त भगवानांचं चालेल, बाकी कोणाचं चालणार नाही. कोणाचं चालणार नाही. जास्त वळवळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आमच्या रामगिरी महाराजांच्या संबंधित आता जे पण माझे हिंदू बांधव स्टेटस ठेवतायत, समर्थनाचे स्टेटस ठेवतायत, या भडव्यांची एवढी ताकद झाली आहे की त्यांना जाऊन घरामध्ये मारण्याची एवढी ताकद झाली, एवढी हिंमत आहे तुमच्या लोकांना. ठीक आहे, आमचे पोलीस बांधव आपलं काम करतील, पण तुला काही तू परत घरी येणार नाही. 2 पायावर परत घरी येणार नाही. तुला वाटतंय की तुमच्या लोकांचे पत्ते आम्हाला माहित नाही? कोणीही आमच्या देशामध्ये आमच्या परमपूज्य महान रामगिरी महाराजांच्या समर्थनात कोणीही स्टेटस ठेवले आणि कुठल्याही जिहादाने त्याला कशाही प्रकारचा त्रास दिला तर त्याला काय 2 पायावर आम्ही घरी सोडत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. नाही सोडायचं. तेवढं हिंदूंनी आपली धाक दाखवलीच पाहिजे. ज्या देशामध्ये हिंदूंची संख्या 90% आहे, यांची हिंमत होती कसे हो आपल्याकडे वाटल्या नजरेने पाहण्याची? कशाला द्यायची आम्ही रामगिरी महाराजांना संरक्षण? आम्ही नाही देणार. कारण का देशातला प्रत्येक हिंदू आमच्या रामगिरी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, हे आपण संदेश दिला पाहिजे. आपण असताना कशाला महाराजांना समर्थन पाहिजे? अरे आम्ही असताना, एवढे हातपाय असताना, एवढ्या डोक्यावर आणि गळ्यावर भगवा असताना कशाला द्यायचा आम्ही आमच्या पोलिसांना त्रास? आम्हाला पण बघायचंय ना कुठल्या दिशेने येतात आणि कसे परत जातात. आम्हाला पण पाहायचंय कसे थोबडे कसे फिरतात त्यांचे. परत सांगून ठेवतो, पाहिजे तर हिंदीमध्ये सांगतो, वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ, या गांडूंना समजलं पाहिजे ना, नाहीतर बोलतील ये तो मराठी में बोल के गया, मेरे को कुछ समझा ही नहीं, इसलिए तेरे को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूं. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो. तुम्हारी कौम की अगर तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना. नाही चालणार माझ्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी. आम्ही पाहतोय युट्यूबवर आणि सोशल मीडियावर कोण कोण आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल हे एक मौली उठतायत आणि भाषणं देत आहेत, धमक्या देत आहेत, त्यांना अंगावर जाण्याची भाषा करतायत, आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल वेळावाकडा बोलतायत. पोलिसांना मी सांगेन वेळेतच ते युट्यूबचे चॅनल बंद करा. प्रत्येकावर आमचं लक्ष आहे. नाहीतर कुठेही तो त्यांचा कोण धर्मगुरू किंवा मौलवी अशा कुठल्या स्टेजवर असं कुठेतरी बडबडत आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हाला मी सोडणार नाही, हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा. त्यांना दाढी दाग करण्याची पण जागा आम्ही ठेवणार नाही. रस्त्यात येताना किती मदार दिसलं, कुठून आलं हे मदार, कोणी बांधलं हे मदार, कुठला पुरावा प्रशासनाकडे आहे त्याची मदार 100-200 वर्षाची आहे, कुठला पुरावा आहे प्रशासनाने येऊन मला दाखवावं. या
चालत असताना एक तरी दिसला, कुठेतरी आडवं येत असताना दिसलं. यांचे येतात असे मध्ये, सगळे मधूनच येतात. मला मुळामध्ये हे जे मजार बांधणारे आहेत, हे जे कबर काय ते त्यांचे थडगे बांधणारे आहेत, मला त्याला सांगायचं आहे, जो इस्लाम मानणार आहे, जो अल्लाला मानणार आहे, जो मोहम्मद पैगंबराला मानणार आहे, त्याला ह्या मजार हे बांधणं, हे कबर बांधणं त्याला मान्य आहे का? तुमच्या मोहम्मद पैगंबरांनी तुमच्या शिकवणीमध्ये हे मजार आणि कबर याबद्दल काय सांगून ठेवलंय? मूर्ती पूजा, दगडाची पूजा तुम्हाला मान्य आहे का? अरे मुळामध्ये तुम्ही तुमच्या इस्लामचे पण होत नाही, तर तुम्ही आमच्यासारख्या हिंदू आणि म्हणून तुम्ही ज्यांना काफिर म्हणतात. प्रत्येक किल्ल्यावर जाऊन बघा, हिरवी चादर टाकण्याची मोहीम सुरू केली आहे आणि मग तिथे हे लोक गोळा होतात आणि मग तिकडे आपलं अतिक्रमण वाढवतात, लँड जिहाद करतात आणि एक दिवस आपल्या महाराजांचा असलेला भगवा झेंडा तिथून काढून टाकणार आणि तिथे हिरवा फडकून त्या औरंग्याची लाल करत बसणार. तो दिवस आपल्या सगळ्यांना बघायला लागेल. मग तुम्ही ठरवलं पाहिजे, आज जेवढा राग तुम्हाला त्या सिंधुदुर्गाच्या पुतळ्या संदर्भात आहे, तेवढा राग त्या किल्ल्यावर चढवणाऱ्या हिरव्या चादरींबद्दल कधी येणार? आपला एक एक किल्ला महाराजांचा, ज्या छत्रपती शिवरायांनी जो इतिहास घडवला, त्या इतिहासाचे हे गड किल्ले हे साक्ष आहेत. त्या किल्ल्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो की माझ्या राजांनी एवढा मोठा इतिहास घडवला. आज त्याच्यावर जेव्हा हिरवी चादर टाकली जात आहेत, त्याच्यावर जेव्हा मस्जिदी आणि दर्गे बांधले जात आहेत, तेव्हा आपण सगळेजण गप्प का आहोत हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा आहे. आणि आपण लोक कोण काय बोलायला गेलो तर लगेच डायलॉग ऐकायला येतो, सर्व धर्म समभाव. त्याचं काय ह्याच्या आपण याच्या ऋणावर लिहून ठेवलं. हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही कोणाचा सरपंच जुदा करणार? आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये, आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतो, इथे शरिया कायदा चालत नाही. हे या जिहादांनी लक्षात ठेवावं. त्या शरियामध्ये जसं सरपंच जुदा घोषणा दिली जाते, त्या पुण्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर सरपंच जुदा घोषणा आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल दिले जात होते आणि आम्ही ऐकत बसायचं. आम्ही नुसतं त्या लोकांच्या बातम्या फॉरवर्ड करत बसायचं, पोलिसांकडे फक्त तक्रारी देत बसायच्या. सरपंच सुद्धा आमच्या देशामध्ये का बोलताय? तुमची हिंमत कशी होते? त्या जिहादाचं सरपंच जुदावाल्यांना जे इथे कोण माझं भाषण ऐकत असतील, मस्जिदीमध्ये गपचूप व्हिडिओवर बघत असतील, त्या सर्व भडव्यांना सांगतो, हे सरपंच जुदा घोषणा माझ्या देशामध्ये तुम्ही परत दिला तर तुझ्या शरीरावर तुझा सर जास्त वर ठेवणार नाही, ही शपथ आजच्या निमित्ताने इथे घेऊन जातो. माझ्या देशामध्ये हे सरपंच जुदा घोषणा द्यायच्या नाही आणि तुला अगर द्यायच्या असतील तर जाऊन सांग तुझ्या अम्मीला, तू काय जास्त वेळ जिवंत राहत नाही, जाऊन तिला सांग निरोप देऊन ये पहिला कि मेरा कुछ ठीक नहीं बाबा, मैं अभी सरपंच जुदा बोल के आया हूं. जी ताकद त्यांची 5% असेल तर आपली 50% आहे. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, त्यांच्यामध्ये एक संदेश गेलाच पाहिजे. ते कुठल्याही हिंदूला, कुठल्याही माझ्या ह्या माता भगिनीला लव जिहादच्या नावाने, लँड जिहादच्या नावाने आम्ही त्यांच्या वाकड्यात गेलो तर आम्ही काय 2 पायावर घरी जात नाही असा संदेश त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. बांधवानो, त्यांना धाक बसली पाहिजे, त्यांना हिंदू समाजाची भीती वाटली पाहिजे. आज तुम्ही सांगा मला, त्यांच्यातले मौलवी किती बोलतात हो, किती धोबाड उघडतात? एकाला काय करणे होण्याची काय हिंमत होते का? कोणालाही केसाला धक्का लागतो का? सगळे असे कडक मध्ये असे उभे असतात कि कोई भी हमारे आदमी की तरफ देखेगा हम जिंदा छोड़ेंगे नहीं. मग आज हीच भावना,
हाच कडवटपणा आपल्याला परमपूज्य रामगिरी महाराजांच्या संदर्भात दाखवायचे, संदेश द्यायचा आहे. काय बोलले नाही चुकीचे आपले रामगिरी महाराज, पहिले हे लक्षात ठेवा. जे रामगिरी महाराजांनी बोलले तेच त्यांच्या असंख्य धर्मगुरू बोलून गेलेले आहेत. मी तुम्हाला 100 तरी व्हिडिओ दाखवतो. त्यांचा जो झाकीर नाईक नावाचा जो भडवा आहे, तो बसून नुसतं हिंदूंच्या बद्दल गराळो. जे बांगलादेशमध्ये झालंय ते मुद्दामून सगळे व्हिडिओ बारकाईने बघा. तिकडला हिंदू समाज गाफील राहिला. तिकडला हिंदू समाजाने ह्या जिहाद्यांवर विश्वास ठेवला, त्यांना घरात घेतला, त्यांना धंदे दिले, त्यांना नोकऱ्या दिल्या. हे अशाच कापड बाजार सारख्या पहिल्या फ्रूटवाल्यांच्या नावाने आले, टेलरच्या नावाने आले, विविध असे छोटे मोठे धंदे करायला लागले. मग एकदा सगळे धंदे करायला लागले, मग खांद्यावर बसले आणि कानात मुतून निघून गेले. यांची अवस्था. जो आपल्या धर्माचा होऊ शकत नाही ना, तो तुमचा कधीच होणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी. म्हणून हिंदू म्हणून आपला दरारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या जणांनी तयार करा की आपल्या रामगिरी महाराज असतील, आपले अन्य महंत असतील, ज्यांना जे बोलायचं असेल ते मोकळ्या पद्धतीने बोलले पाहिजे. कारण का माझा हिंदू समाज हा जागृत आहे आणि हिंदू समाज असेपर्यंत आम्हाला कोणालाही चिंता करू नका, काय होत नाही. कारण आम्ही काय कोणाच्या वाकड्यात जात नाही, आम्ही काय कोणावर मुद्दामून अंगावर जात नाही. जे अवैध आहे, जे अनधिकृत आहे, अहो या लव्ह जिहाद लँड जिहादच्या नावाने आमच्या हिंदू धर्माला संपवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे, त्याच्या विरोधात माझ्या कुठलाही हिंदूने अगर आवाज उचलला तर तू काही चिंता करू नकोस. कार्यक्रम कर आणि एक फोन मला कर, तुला सुखरूप घरी पोहोचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, हा शब्द तुम्हाला देतो. शेवटी हा आमच्या धर्माचा विषय आहे. आमच्या धर्मावर कोणी अंगावर चालून येत असेल तर त्याला आम्ही ठेवणार नाही, हे आज तुम्हाला इथे सांगून जातो. म्हणून जास्त काय बोलत नाही. परत पुढचा मोर्चा जेवढी हवा भरली आहे ना, त्याचा इफेक्ट दिसला पाहिजे. काय कोण आले पाहिजे, ते घराच्या बाहेर येत नाही. आपला हे सोडून गेलेले आहे, घर विकायला सुरू झालेलं आहे आणि मग फक्त आपल्या हिंदूंचा आपला अहिल्यानगर करून टाकू, आहे की नाही. नको आपल्याला हे हिरवे झेंडे इथे कशाला पाहिजे. इथे त्याला जे झेंडे लागले पाहिजे ते फक्त भगवत असले पाहिजे, अशा शपथ घेऊन निघून निघा. म्हणून आपल्याला सांगेन, आज जो सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघालाय तो आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या रामगिरी महाराजांच्या समर्थन करण्यासाठी निघालाय. यापुढे अशा पद्धतीची आव्हानं करत बसणार नाही. आपल्याला विश्वास द्यायचा इकडच्या हिंदू समाजाला, ते कोणीही आमच्याकडे वाकडे नजरेने बघितलं तर हा पूर्ण माझा समाज त्याला जागेवर ठेवून असा संदेश तुमच्या लकडकडून भेटला पाहिजे. एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो. एकदा जोरदार होऊन दे. जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर 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 उठाव बांधे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबा 2 मिनिटं थांबा. या धबधबच्या भाषणापुढं तो पाऊसही कोसळायचा विसरून गेलाय. जय भवानी, जय भवानी. या अहिल्यानगरीच्या नगरवासियांकडून कैमरा पर्सन इसुकिया जैन से मुंबई टीवी.